तर मॅकडॉनल्ड्स काय करतो, तो कशी फ्रँचायझी देतो किंवा त्याच्यानंतर अजून 2-3 ब्रँड आहेत, त्याच्यावर अभ्यास केला की फ्रँचायझी. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली. किंवा फ्रँचाईज बिझनेस ग्रो करताना पण काहीतरी अडचणी आल्या असते, तर त्या अडचणी काय काय होत्या आणि तुम्ही त्यांना सामोरे कसे गेले? त्या काळामध्ये आम्हाला अडचणी तर इतक्या आल्या ना, काही त्याला विचारत नको. तर एक ॲव्हरेज फ्रँचाईज धारकाला पर मंथमध्ये कितीचा रेव्हेन्यू करावा लागतो त्याचा बिझनेस प्रॉफिटेबल बनवण्यासाठी? एंटरप्रेनर जो चालू होतो किंवा तो बिझनेसमध्ये उतरतो, पण आपण बघतो की 6 महिन्यात लॉस झाला, 8 महिन्यात लॉस झाला किंवा 1 वर्षात लॉस झाला. तो लॉस का होतोय? हे तुम्ही तेव्हा सेल्स करायचे का, हे तुमची कॉम्पिटिशन चालू? ही कॉम्पिटिशन आमची चालायची. जेव्हा आता स्टोरी सांगतोय, माझे जे कॉम्प्युटर आहेत त्यांचं मी ऑब्झर्वेशन घेतो की त्यांच्याकडनं मला काय शिकता येईल. मंगेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे बिझनेस टॉक मराठीवरती. धन्यवाद. कशा आहात तुम्ही? एकदम छान सर. आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो तुमच्या जर्नीवरती म्हणजे फोकस ठेवूयात, कारण की एक जो प्रवास असतो त्यामध्ये सगळ्यात जास्त शिकवण असते, अनुभव असतो, एक्सपिरियन्स असतो. तर आपण तुमच्या जर्नीनुसारच चालूयात. तर सर, मला हे सांगा की साहेबा अमृततुल्यची सुरुवात कुठून झाली आणि त्याच्या अगोदरची काय जर्नी होती, कसा प्रवास सुरू झाला? तसं बेसिकली बघायला गेलं तर साहेबा अमृततुल्य 2018ला चालू केली आम्ही. आणि 2018च्या अगोदरची जर मी स्टोरी सांगेल तर फार उद्योग जास्त केलेल्या स्टोरी आहे. तर आम्ही माझं पुणेच गाव आहे, मी पुण्यातलंच प्रॉपर आहे, पण गरीब घरातलं परिस्थिती असतानाच वडील लहान असताना वारले होते. त्याच्यानंतर गरीब परिस्थिती, फक्त कामच करायचो. तर तुळशीबागेत मी काम केलेलं आहे पूर्वी लहान असताना. तर तुळशीबागेत मी फक्त 800 रुपये पगारावरती काम केलेलं. तिथून माझी जर्नी, तिथून माझी खरी सुरुवात लाईफची, की काम काय असतं. तर त्या काळामध्ये आम्हाला तुळशीबागेमध्ये इतकं मोठं विद्यापीठ आहे बिझनेसचा धंदा करण्याचं. तर तो विद्यापीठमध्ये आम्ही फार छान शिकलो. एकच असं की कस्टमर कसा असतो, कस्टमर कसा ओळखायचा आणि कस्टमरला आपण काय प्रेझेंट करायचं, त्याला आपण काय प्रेझेंट केलं किंवा त्याला आपण काय वस्तू विकतोय, तर ती वस्तू त्याला कितपर्यंत तो घेऊ शकतो, हे कस्टमर ओळखण्याचं फार मोठं विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर सेल्स कसं करायचं, मार्केटिंग कशी करायची, तर त्याच्या ठिकाणी आम्हाला चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं होतं. तसं शिक्षण माझं बघायला गेलं तर फार कमी आहे. मी फक्त 10वी नापास आहे. तर पण शिक्षणात आम्हाला काय जास्त अनुभव नसल्यामुळं शिक्षण कमी झालं. त्याच्यानंतर पण आम्हाला तुळशीबाग विद्यापीठ असं भेटल्यामुळं मला लाईफमध्ये काय करायचं आणि कुठले अडचणी फेस करायच्या हे शिकण्यासारखं फार चांगलं होतं आणि त्याप्रमाणे करत आम्ही आलो. त्याच्यानंतर मी ICICI बँकेत ॲज अ डॉक्युमेंट बॉय म्हणून कामाला लागलो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय असतात, लोन काय असते, लोन पद्धत काय असते, त्याचे KYC काय असतात, हे सगळं शिकत गेलो. त्याच्यातनं मला खरा अभ्यासाचं ज्ञान मिळालं की डॉक्युमेंट काय असतात. त्याच्यानंतर मी त्याच्यात इतकं चांगलं ग्रोथ झाली की त्या ठिकाणी माझ्याकडे मी टीम लिडर झालो. टीम लिडरमध्ये माझ्या अंडर MBA वाली मुलं फ्रेशर ही काम करत होती फायनान्स लाईनमध्ये. तर तेही करत गेलो. त्याच्यानंतर मग तिथून चांगला एक्सपिरियन्स झाला. पण मला त्याच्यानंतर तेच फायनल, पण त्याच्यानंतर मला बिझनेसचं पहिल्यापासून लहानपणापासून डोक्यात एकच पॅड होतं की मला धंदा काहीतरी पाहिजे, बिझनेस काहीतरी करायचं. आता आपण जॉब नोकरी तर करत आलेलो आहे, पण आता मी इथून पुढे मला बिझनेस झाला पाहिजे की माझा बिझनेस कुठला. तर ती बिझनेस बघता बघता माझ्या एका नातेवाईकांनी मला सांगितलं होतं की आता गव्हर्नमेंटच्या बिअर शॉपीचे लायसन्स फार चालू आहेत, तर ते बिअर शॉपीचे लायसन्स तुम्ही घ्या. मग त्याप्रमाणे मी एक्साईजच्या ऑफिसला गेलो, बिअर शॉपीच्या लायसन्ससाठी चौकशी केली. त्याप्रमाणे मला हळूहळू एक गोष्टी माहिती कळत घेतली. त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स गोळा करून मी बिअर शॉपीचं लायसन्स चालू केलं 2007मध्ये. त्यावेळेस माझं काय लग्न झालं नव्हतं किंवा माझं स्वतःचं घर पण नव्हतं, पण बिझनेसमध्ये मी त्यावेळेस एंट्री केली. आणि त्याच्यानंतर तुळशीबागेचा अभ्यास, त्याचं ज्ञान, त्याच्यानंतर फायनान्समधलं ज्ञान, ह्याप्रमाणे चांगला अभ्यास असल्यामुळे मी बिझनेस चांगला करू शकलो. त्यानंतर तुळशीबाग नंतर साहेबा अमृततुल्यच्या अगोदर सांगतो. आणि बिअर शॉपी चालू करत असताना बिअर शॉपीमध्ये
धंदा कसा करायचा, मालचा स्टॉक कसा असतो, त्याच्यानंतर कशी बिझनेस असतो. त्याच्यानंतर आपल्याला जर मार्केटमध्ये स्टेबल व्हायचं असेल तर आपला इन्कम टॅक्स गरजेचा आहे. ते इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. हे मी फायनान्स लाईनमध्ये शिकलो होतो. त्याच्यामुळे मी माझे डॉक्युमेंट बनवले, म्हणजे प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्स चांगला स्ट्रॉंग ठेवले, टर्नओव्हर ट्रान्झॅक्शन चांगलं ठेवलं, त्याच्यावरती मला लोन चांगले भेटले. त्याच्यानंतर मला माझं स्वतःचं पहिलं घर मला करता आलं. त्याच्यानंतर लोन झालं, त्याच्यानंतर पहिलं घर झालं, त्याच्यानंतर मी चांगलं, त्याच्यानंतर मला हळूहळू बिझनेसमध्ये जवळपास मी पुणे शहरामध्ये दुसऱ्यांचे बिअर शॉपे चालवायला घेतल्या. ज्या चालत नाही ना त्या बिअर शॉपे मी चालवायला घेतल्या आणि तो चांगल्या प्रकारे चालवून गेलो. अशा मी पुणे शहरामध्ये जवळपास 10 बिअर शॉप्या चालवत होतो. फार छान चांगलं होतं, पण मलाही तितपतच हे होतं. मग त्याच्यानंतर मला अजून काहीतरी मोठं करायचं होतं, काहीतरी चांगला बिझनेस करायचा होता. त्याच्यानंतर मला माझ्या लाईफमध्ये 2-3 बिझनेस वेगळे मी केले. जसं आराध्या फायनान्स म्हणून केलं. त्याच्यानंतर माझं म्हणजे माझ्या कास्टमध्ये जो आमचा बिझनेस आहे मटन शॉप, ते केलं. त्याच्यानंतर अजून एक बिझनेस केला. असे 3-4 बिझनेस मी केले. त्याच्यात काहीच कुठेही मला यश प्राप्ती होत नव्हती. मग आता काय करायचं. मग त्याच्यानंतर शेवटी माझा पार्टनर तो अमोल सर माझा पार्टनर मला मिळाला. त्यांनी मला त्या चहाची आयडिया दिली की आपण असा बिझनेस करायचा आता. तर छोटासा बिझनेस होता चहामध्ये काय, पण त्याच्या अगोदर चहाची आवड तर पहिल्यापासून होती, कारण फायनान्स लाईनमध्ये चहा पिल्याशिवाय तर मजा येत नसायची, एनर्जी देत नसायची, सेल्स शिवाय चहाशिवाय एनर्जी नसायची. त्याच्यामध्ये चहाची पहिल्यापासून सवय होती. तर मग अमोल सोबत मी इंटरेस्ट घेतला आणि आम्ही छोटंसं एक आउटलेट भारती विद्यापीठला चालू केलं. मग भारती विद्यापीठला चालू केल्यानंतर त्याची रेसिपी कशी बनवायची, त्याचं काय असावं, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एक आम्ही आउटलेट चालू केलं. आणि ते इतकं फार चांगलं आउटलेट चालू झालं की त्या भागातल्या लोकांनी आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स दिला की आम्ही साईबा अमृतुल्य 2018ला स्टार्ट केलं. 18ला स्टार्ट केलं. 2018ला आम्ही साईबा अमृतुल्य स्टार्ट केलं भारती विद्यापीठला. आणि तिथून आमची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग आम्हाला त्या भागातले कस्टमर्स येत होते, तर त्यांचं भरपूर इन्क्वायरी आहेत की सर आमच्या भागात तुमची फ्रँचायसी द्या, फ्रँचायसी चांगलं असते किंवा फ्रँचायसी मॉडेल. त्यावेळेस आम्हाला फ्रँचायसी मॉडेलचा एवढा अभ्यास नव्हता, पण आम्ही प्लॅन केला की आपण फ्रँचायसी मॉडेल चालू करू. मग त्याच्यानंतर आम्ही तळजाईला, जवळच इथं तळजाई आहे, त्याच्यानंतर बालाजीनगरला आहे, त्याच्यानंतर इथं कात्रजला एक आहे. अशा 4-5 फ्रँचायसी देण्याला सुरुवात केली 2018ला. आणि जशीच आम्ही सुरुवात केली तर त्या 4-5 फ्रँचायसी इतक्या सक्सेसफुल चालू झाल्या की त्याच्यामध्ये ते शॉपमध्ये प्रेझेंटेशन कसं असावं, शॉपचं डिझाईन कशी असावी, शॉपमध्ये कप कसा असावा, किंवा शॉप अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करत गेलो. कस्टमरला आपण प्रेझेंट कसं करावं, किंवा आपले वर्कर आहेत, वर्करला टी शर्ट्स कसे असावेत, हे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही चांगल्या डेव्हलप करत गेलो. आणि तिथून आमचा ब्रँड तयार झाला. त्याच्यानंतर आम्ही साईबा अमृतुल्यचं ऑफिस चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही ऑफिस 4-5 आउटलेट झाल्यानंतर साईबा अमृतुल्यचं एक ऑफिस चालू केलं. त्याच्या अगोदर आम्ही शॉप मधनच बिझनेस करत होतो. कस्टमर येत होते, शॉपमध्येच भेटत होते आम्हाला. तरी कस्टमर आम्हाला आमच्यावर तेवढा विश्वास ठेवत होते. हा, टेस्टमुळे आणि आमच्या स्वभावामुळे कस्टमर आमच्यावरती तेवढा विश्वास ठेवते, ट्रस्ट ठेवतो. त्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडनं फ्रँचायसी घेतो. तर तुम्ही जो फ्रँचाईज मॉडेल तुम्ही चालू उतरले त्या टाइमला, तर स्टार्टिंगच्या दिवसामध्ये फ्रँचाईज मॉडेलमध्ये काय काय गोष्टी तुम्ही अप्लाय केल्यात की या स्पेसिफिक गोष्टी थ्रू आपण फ्रँचाईज मॉडेलमध्ये उतरणार, जसं की SOPs, प्रोसेसेस, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही की तुमच्या काही टर्म्स, कंडिशन्स, त्या गोष्टी काय काय अप्लाय केल्या फ्रँचाईज मॉडेलमध्ये? आता एक सांगू का की फ्रँचायझी मॉडेलमध्ये आम्ही जेव्हा तयारी चालू केलं ना, तेव्हा आम्हाला काय माहिती नव्हतं की फ्रँचायझी मॉडेल काय असतं. तर सुरुवात अशी केली की ज्यावेळेस कस्टमर तेव्हा कस्टमरने आम्हाला सांगितलं सर तुमची फ्रँचायझी देतं का, तेव्हा आम्ही म्हणलं फ्रँचायझी म्हणजे काय. त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास केला. त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर पहिला आमच्या समोर फ्रँचायझी मॉडेल आला मॅकडॉनल्ड्स. डायरेक्ट मोठा. हा, तर मॅकडॉनल्ड्स काय करतो, तो कशी फ्रँचायझी देतो, किंवा त्याच्यानंतर अजून 2-3 ब्रँड आहेत, त्याच्यावर अभ्यास केला की फ्रँचायझी. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली. पण एक गोष्ट आम्ही त्यात एक्सक्यूज ठेवली की कस्टमरला जास्त बंधनात नाही ठेवलं पाहिजे.
तर काय होईल काय माहिती का, की कस्टमरला जर जास्त बंधनात ठेवलं तर त्याला त्याचं प्रॉफिट किंवा त्याला त्याचं मार्जिन आणि त्याची जसं मी माझ्या बिझनेस करताना मी विचार करायचो की माझं माइंड फ्री असावं, माझं डिसिजन मला करता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही बिझनेस मॉडेल तयार करून त्यांच्यासमोर प्रेझेंट केलं की त्याला त्याचा बिझनेस करावा तो फ्री झाला पाहिजे. फ्रँचाइजदार. हा, फ्रँचाइजदार. त्याच्यामुळे आम्ही त्याच टायमाला एकच महत्वाचा विषय ठेवला होता की बाबा तू फ्रँचायझी घेतली तर फ्रँचायझी घेतल्यानंतर तुझ्याकडनं कंपनी ₹1 रॉयल्टी घेणार नाही. त्याच्यामुळे तुला बिझनेस करायला तुझा इंटरेस्ट आला पाहिजे. तुला फक्त आम्ही मटेरियल प्रोव्हाइड करू. मटेरियल प्रमाणे तू चहाला ती सेम टेस्ट, ती सेम क्वालिटी आणि ती सेम सर्व्हिस, ती फक्त तू सर्व्हिस दे. आणि त्याप्रमाणे तो माझा कस्टमर देत गेला आणि फार चांगला. त्याच्यानंतर आज जवळपास 6-7 वर्ष झाले की आज तो माझा फ्रँचायझीवाला अजून टिकून आहे आणि तो चांगल्या प्रकारे फ्रँचायझी चालवतो. पण तसं जर एक्झाम्पल बघितलं ना तर काही एक फ्रँचायझी असे होते त्या काळामध्ये की ते गरीब घराचे होते. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला त्याचं इतकं वाटलं की त्यावेळेस मी हा विचार केला होता की सामान्य घरातल्या व्यक्तीला आपण फ्रँचायझी द्यायची, की जो बिझनेस करायला इंटरेस्टेड आहे, त्याचं एक स्वप्न आहे बिझनेस करायचं, पण तो करू शकत नव्हता आणि त्याला त्याचं बजेट कमी आहे किंवा त्याला त्याच्याकडे पैशाची पूर्तता नसायची. तर अशा लोकांना आम्ही बाबा तू लोनचं कर, काहीतरी प्रोव्हिजन कर, काहीतरी त्याच्यासाठी थोडे का होईना, कारण बिझनेस करण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल किंवा आपल्या शॉप बनवण्याची काही फर्निचर हे लागतं, सेटअप लागतो, तर त्याच्यासाठी तर पैसे लागणारच आहे. तर ते तरी तयारी झाली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्याला तसं डेव्हलप केलं. पण आज तो चांगल्या प्रकारे धंदा करतोय आणि तो त्याचा स्वतःची घरं, स्वतःचा बिझनेस, स्वतःच्या गाड्या घोडे घेऊन फिरतोय. त्याचं फार समाधान आहे आम्हाला आज. ओके. आणि आता टोटल किती फ्रँचाइज? आता आमच्या 350 प्लस फ्रँचायझी आहेत ओके. महाराष्ट्रामध्ये आणि प्लस पॅन इंडियामध्ये 50 फ्रँचायझी आहेत. म्हणजे जवळपास 400 फ्रँचायझी आम्ही रन करतोय. ओके. आता जर तुम्ही एवढ्या 400 प्लस तुम्ही फ्रँचाइज बिल्ड केल्या तेवढ्या, तर स्टार्टिंगच्या दिवसामध्ये तुम्ही मॉडेल तर बनवलं, परंतु जेव्हा तुम्ही ग्रो करत असणार तेव्हा तुम्हाला फ्रँचाइज सेलिंगमध्ये किंवा फ्रँचाइज बिझनेस ग्रो करताना पण काहीतरी अडचणी आल्या असतील. तर त्या अडचणी काय होत्या आणि तुम्ही त्यांना सामोरे कसे गेले? त्या काळामध्ये आम्हाला अडचणी तर इतक्या आल्या ना, काही त्याला विचारूच नका. कारण त्या काळामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटला. आमचं मार्केटिंग चांगलं छान होत गेलं. लोकांपर्यंत आम्ही पोचत गेलो. त्याच्यानंतर लोक शोधत आमची शॉप वरती चहा प्यायला येत होते. तसं झालं. त्याच्यानंतर पण लोकांनी आम्हाला फ्रँचायझी मॉडेलला सपोर्ट केला. त्याप्रमाणे आम्ही चालू केलं. पण ते काय म्हणतो आपण मराठी माणसाला, कुठंतरी कोण वरती चालत असेल त्याचा पाय धरून खाली वळतोच. तसेही काही आमच्यात प्रकार घडले. जसं FSIच्या केसेस झाल्या. FSI वाल्यांनी व्हिजिट केलते, त्यांनी केसेस केल्या आमच्यावरती. त्याच्यानंतर काही लोकांनी ब्रँड कमी करायचा किंवा ब्रँडच्या बद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. असे भरपूरसे लोक आली. त्याच्यानंतर मुंबईचा एक माणूस होता, त्यांनी तर आमच्या ब्रँडवरतीच क्लेम करायचं प्लॅन केला होता की हा ब्रँड माझा आहे, कॉपीराइट मला पाहिजे. नाही, त्याचं रजिस्टर ब्रँड रजिस्टर माझ्या नावाने किंवा नेम माझ्या नावाने असं तो हे करतो. त्या माणसाने आमच्यावर त्रास दिला. तो आमच्यावर क्लेम करत होता. तो आमच्या फ्रँचायझी धारकांना, मुंबईतल्या काही फ्रँचायझी धारकांना तो त्याच्याकडे नोटीस पाठवत होता. इतका तो त्रास देत होता. म्हणजे अशा काही गोष्टींना आम्ही सामोरे जात प्रत्येकाला. मुंबईचा माणूस झाला, त्याला लिगलमध्ये हे करून मग त्याला गप्प केला. त्याला मग तो लिगलमध्ये काहीच करू शकला नाही. मग आमचा ब्रँड जो आहे ट्रेडमार्क रजिस्टर झाला. त्याच्यानंतर आमचा ब्रँड पॅन इंडियावरती कॉपीराईट म्हणून झालेला आहे. त्याच्यामुळे पॅन इंडिया आमचं कॉपीराईट पण ब्रँड आहे. त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट आम्ही लिगलमध्ये करून घेतले. त्याच्यानंतर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आमचा ब्रँड कोणीही वापरू शकत नाही असे काही स्ट्रॉंगनेस मध्ये डॉक्युमेंट करून आम्ही आज आहे. त्यानंतर अशा अडचणी भरपूर आहेत आणि त्याला सामोरे जाणं हेच तर मराठी माणसाचं खरं कौशल्य असतं. आता जर तुम्ही एवढ्या ब्रँचेस तुम्ही बिल्ड केल्यात, तर हे तर अडचणी तर तुम्ही सामोरे गेल्यात, परंतु कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी आणि फ्रँचाइज धारकापर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंगची गरज असते.
तर तुम्ही मार्केटिंग कशा प्रकारे केले आणि कसं तुम्ही फ्रँचाईज धारकांना आणि कस्टमर्सला अट्रॅक्ट केलं तुमच्याकडे? कसं आहे, मी एक सांगू का, मी गरीब घरातला असल्यामुळं मला लहानपणापासून पैशाची किंवा खर्च करण्याची कमी हे आहे. म्हणजे खर्च थोड्या खर्चात आपलं काम झालं पाहिजे. बरं. कारण तसं मी कधीही केलं नाही. कारण पहिल्यापासून मी दुसरं कोणासारखं किंवा असं मोठं ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग कधीच केलं नाही. मी जे केलं माझं माउथ पब्लिसिटी, माझी चहाची टेस्ट त्यांनी मला फार साथ दिली. त्याच्यानंतर माझ्या पुणेकरांच्या लोकांनी मला साथ चांगली दिली. जे चहा माझा इतका चांगला असल्यामुळं चहाला म्हणजे फार लांबून लोकांनी हे करायचे. तर काही कस्टमर जे मला त्या काळात कॉल यायचे ना, तर बाहेरून म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून जर कॉल यायचे ना, तर मी फक्त म्हणायचो, "सर तुम्ही आमच्या चहाची टेस्ट केली का?" ते म्हणायचे, "आमची चहाची टेस्ट केली नाही." "एक काम करा सर," म्हणायचो, "तुम्ही पुण्यातला कुठलाही तुमचा नातेवाईक किंवा फ्रेंडला एक कॉल करा आणि साहेबा अमृतीला चहा कसा आहे हे विचारा." की ज्यावेळेस तो कॉल करून विचारायचा, त्यावेळेस त्याला पुण्यातले व्यक्ती सांगायचे की अरे तो एक नंबर चहा आहे, तुझ्या इथं तू फ्रँचायसी घे आणि खरंच तो बिझनेस चालू कर. ही माउथ पब्लिसिटी आमची चांगली झाली. त्याच्यानंतर काय सोशल मीडिया वगैरे थोडं करावंच लागतं. त्याप्रमाणे आम्ही त्या ट्रॅकनी आम्ही गेलो आणि माउथ पब्लिसिटीच्या हिशोबाने आम्हाला चांगलं प्रतिसाद मिळाला. त्याच्यात महाराष्ट्रातनं चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातल्या आज कानाकोपऱ्यात आपली फ्रँचायसी चालू आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे. जसं ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातली फ्रँचायसी चालू आहेत. त्याच्यानंतर चांगल्या मोठ्या शहरातली फ्रँचायसी आपल्या चालू आहेत. त्याच्यामुळं फ्रँचायसी ओनरने बी आम्हाला चांगली साथ दिली. त्याच्यामुळं आज आम्ही चांगला टिकलो. तर सर आता तुमची एका फ्रँचाइजची कॉस्ट किती येते ओपन करण्यासाठी टोटल? आता आमची फ्रँचायसीची कॉस्ट जी आहे ना, ही आजच्या डेटला 5,75,000चं पॅकेज आहे. ओके. की ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण शॉपचं सेटअप पूर्ण करून देतो. तुम्हाला फक्त आम्हाला शॉप द्यायचे. ओके. बाकी सर्व कंपनी तुम्हाला सेटअप करून देणार आणि शॉपचं ओपनिंग तुमचं करून घेणार. 5,75,000 सपोज 5,75,000. तर सर एका फ्रँचाईज धारकाला किती रुपयांचा रेव्हेन्यू करावा लागतो पर मंथमध्ये की जो प्रॉफिटेबल मध्ये येईल? कारण की त्याचे फिक्स कॉस्ट असतात, बरोबर. रेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, बरोबर. सॅलरीज वगैरे सगळ्या गोष्टी, रॉ मटेरियल्स वगैरे. तर एक ॲव्हरेज फ्रँचाईज धारकाला पर मंथमध्ये कितीचा रेव्हेन्यू करावा लागतो त्याचा बिझनेस प्रॉफिटेबल बनवण्यासाठी? आम्ही ज्या वेळेस बिझनेस स्टार्ट केला ना, त्यावेळेस एकच विचार करून चालायचो होतो की माझा फ्रँचाइजधारक हा टिकला पाहिजे. कारण मार्केटमध्ये आज शॉपचे रेंट वाढत जाणार आहेत भविष्यात. त्याच्यानंतर त्याला त्याचा शॉपचा रेंट झाला किंवा वर्करची सॅलरी झाली, लाईट बिल झाली, त्याचा एक्सपेन्सेस निघून 2 पैसे त्याला ते भेटले पाहिजे. त्या पैशात तो समाधान राहायला पाहिजे. त्याप्रमाणे आमचं जे प्रोडक्ट आहे, आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असल्यामुळे आम्ही त्या व्यक्तीला 50% प्रॉफिट देतो फ्रँचायसीवाल्यांना. त्याच्यामुळं त्यांनी फ्रँचायसी जरी घेतली 5,75,000ची, तर त्याची जी इन्व्हेस्टमेंट ही त्याची एका वर्षात कव्हर झाली पाहिजे ह्याचा अभ्यास पहिला आम्ही करतो. आणि त्याच्यावर जास्त आम्ही कॉन्सन्ट्रेट करून ते इन्व्हेस्टमेंट पहिली त्याची कव्हर झाली पाहिजे. किंवा तो कुठंतरी कर्ज करून पैसे आणणार असतो किंवा कोणाकडनं तरी उसने घेऊन आणले असतात. काही त्याची अडचणी असतात, त्याप्रमाणे तो बिझनेसमध्ये उतरतोय. तर त्याच्यामुळे त्याला आम्ही पहिली सपोर्ट करतो आणि जवळपास आम्ही जास्त बोलत नाही, पण कमीत कमी त्याला आम्ही मोठं स्वप्न दाखवत नाही. तर त्याला आम्ही छोटं स्वप्न दाखवतो. कमीत कमी तो 5,000चा धंदा करू शकतो का नाही त्या स्पॉटला डेली. तर तिथून आम्ही त्याला सुरुवात करतो त्याची. मग आज आमच्या काही फ्रँचायसी असे आहेत की जे 5,000पासून नाही 2,000पासून सुरुवात केली आहे त्यांच्या शॉपच्या आणि आज ते 20,000चा रोजचा धंदा घेतात. म्हणजे असे आहेत. पण काही टी इंडस्ट्रीजमध्ये आजच्या डेटला कॉम्प्युटर बी भरपूर आले. त्याच्यानंतर जसं आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर भरपूरशे फ्रँचायझी अमृतुल्य नावाने भरपूरशे आलेले आहेत. तर त्यांच्यामुळं आज काय झालेलं आहे की टी बिझनेस डिवायडेशन झालेलं आहे. पण विचार करायला गेला तर कस्टमर विचार एकच करतो की चहाची टेस्ट कुठे मिळते, तो तिकडेच जातोय जरी आले तरी. पण तरी बी त्याला फ्रँचायसी त्याचा जर समजा 1,000 कपचा बिझनेस असेल तर तो 700-800 कपवरती धंदा टिकून आहे त्याचा. त्याच्यामुळे त्याचा बिझनेस किंवा त्याचे 2 पैसे त्याला तो समाधानी राहतोय. त्याच्यामुळे तो प्रॉफिट चांगला कमवतोय आणि त्याचा जो आरओआय आहे तो आरओआय त्याचा 1 वर्षामध्ये त्याचा रिकव्हर होतोच आहे.
ओके, ठीक आहे. तर सर आता साहेबामृतुल्य आतापर्यंत 400 ब्रँचेस पर्यंत पोहोचला. तर साहेबामृतुल्यचं फ्युचर विजन्स आणि गोल्स काय आहेत? तुम्हाला कुठं बघायचंय साहेबामृतुल्य पुढच्या 10 वर्षामध्ये? आता कसं झालंय, सायबा अमृतुल्यचे गोल्स फार आमचे मोठे आहेत. भरपूर पुढे तर जायचं आहे. पण आता कसं झालंय, नवीन-नवीन इंटिग्रेशन्स ब्रँडमध्ये आले पाहिजेत. मग त्याप्रमाणे आम्ही अजून तसे बेकरी प्रोडक्ट लॉन्च केलेत आमच्या शॉपमध्ये. त्याच्यानंतर नवीन-नवीन टी लॉन्च केलेली आहे. पूर्वी आम्ही जे स्टार्ट केलं तर फक्त मसाला चहा होता. आता गुळाचा चहा आहे, गुळाची कॉफी आहे, गुळाची लेमन टी आहे, रेग्युलर लेमन टी आहे, कोल्ड कॉफी आहे, ब्लॅक टी आहे, ग्रीन टी आहे, लेमन टी आहे. म्हणजे अशा भरपूरसे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर बेकरी प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलेत, जो आपल्या ब्रँडमध्ये आपण तयार करून त्यांना देतो. त्याच्यानंतर पाणी बॉटल आहेत. हे सगळे प्रोडक्ट आम्ही आमच्या ब्रँडमध्ये असतात आणि ते आम्ही प्रोव्हाईड करतो आमच्या फ्रँचायझीमध्ये, की फ्रँचायझीमधला कुठलाही कस्टमर कुठं बाहेर गेला नाही पाहिजे. ओके. आजकाल काय झालेलं आहे, कस्टमरला अदर काहीतरी पिण्याची सवय ऑप्शन्स लागली. पाहिजे. तर त्याच्यामुळे पण आता त्याच्यानंतर आता भविष्यामध्ये आम्ही अजून 2-3 प्रोडक्ट असे लॉन्च करतोय, की शॉपमध्ये येणारा जो कस्टमर आहे तो फॅमिली कस्टमर आहे. फॅमिली कस्टमर तर तो फॅमिलीवाला विचार करतो, की यार आपण शॉपमध्ये चहा पितोय. पण कधीतरी अशी चहा किंवा असा टेस्ट आपल्या घरी पिता आली पाहिजे. ओके. हा, तुम्ही साहेबा चहापत्ती लॉन्च केली साहेब. हां. तर तसं आम्ही चहापत्ती आता लॉन्च केलेली आहे. त्याच्यानंतर अजून 2 ते 3 प्रोडक्ट असे की आम्ही ते जारमध्ये आमचे लॉन्च करतोय. तर ठीक आहे. पण आता मी ते एक्सप्लेन करणार नाही की काय प्रोडक्ट आहेत. पण ते 2 ते 3 प्रोडक्ट असे की जारमध्ये, की जे फॅमिलीसाठी घरी ते एका मिनिटात चहा बनवू शकतात. आणि त्याची कॉस्टिंग जी बाहेर ₹10 चहा पिणारा व्यक्ती आहे, तो ₹3 घरी चहा पिऊ शकतो. तेही आमचे प्रोडक्टचं लॉन्चिंग आहे आता जवळच आहे. तर ते आम्ही करणार आणि असे आमचे गोल्स जे होतात ते त्याच्यामुळे फ्रँचायझीवाल्यांचे इन्क्वायरीज महाराष्ट्रातून आणि भारतातून इन्क्वायरीज भरपूर येतात ते भारतातून सुद्धा. तर तसं आम्ही प्रत्येकाला फ्रँचायझी मॉडेल प्लस हे प्रोडक्ट हे देऊन त्याला 2 पैसे प्रॉफिट वाढवण्याचा कसा प्रयत्न झाला पाहिजे तो विचार करतोय. आणि तसे आमचे गोल जर विचार केला तर आमचे ह्या 2025 मध्ये जवळपास अजून 100 शाखांचं आम्ही टार्गेट ठरवलं. ओके. ओके. आणि फ्युचर 10 वर्षांमध्ये किती शाखा होतील किंवा काय होईल 10 वर्षांमध्ये? 10 वर्षांमध्ये 100 शाखा जर ठरवलं, 10 वर्षांमध्ये 1 ते 1,500 शाखा तर झाल्याच पाहिजे भविष्यात. ओके, ठीक आहे. तर सर आता मला एक सांगा अजून, की तुम्ही आता एवढे सारे एक्सपिरियन्सेस घेतले. तुम्ही खूप कमी वयात तुमचा बिझनेस जर्नी स्टार्टसाठी आणि तुम्हाला त्या वयाचा बी एक्सपिरियन्स आहे कमी वयामध्ये सुरू केल्यानंतर. तर आजची पण मला अजून एक जे नवीन एंटरप्रेन्योर्स आहेत, जे नवीन बिझनेसमॅन्स आहेत, तुम्ही आता भरपूर सारे चढ-उतार बघितले तुमच्या बिझनेसमध्ये. तर सर अशा काही गोष्टी सांगा, की ज्या सगळ्यांना ज्यांची म्हणजे त्यांना मदत होईल. एका प्रकारे तुम्ही सांगू शकता, की कुठल्या प्रकारे माइंडसेट ठेवला पाहिजे बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा कुठल्या चुका नाही करायला पाहिजे, ह्या गोष्टींवरती बोला. मी तर सगळ्यांना असं सांगेल, की जर बिझनेसमध्ये जर कोणाला पडायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये आपली पूर्णपणे तयारी असेल. पूर्ण 100% त्यात देण्याची आपले एफर्ट्स पूर्णपणे त्यात गेले पाहिजे. मग त्याच्या ठिकाणी तुम्ही चहाचा बिझनेस करा, वडापावचा करा किंवा अदर कुठलाही बिझनेस करा, तो गरजेचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला प्रेझेंटेशन कसं देताय, प्रेझेंट काय करताय, तुमचं जे प्रोडक्ट तुम्ही देणार आहे ते कसं प्रेझेंट झालं पाहिजे ते गरजेचं आहे, की जेणेकरून त्या कस्टमरला त्याचा तो फायदा झाला पाहिजे त्या प्रोडक्टचा. किंवा एखादं फूड प्रोडक्ट लॉन्च करताय तर फूड प्रोडक्टची क्वालिटी चांगली झाली पाहिजे, त्याची सर्व्हिसिंग चांगली पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. जसं आज एंटरप्रेन्योर जो चालू होतोय किंवा तो बिझनेसमध्ये उतरतो, पण आपण बघतो की 6 महिन्यात लॉस झाला, 8 महिन्यात लॉस झाला किंवा 1 वर्षात लॉस झाला. तो लॉस का होतोय ह्याच्या मागचं कोणी विचार करत नाही. तर लॉस तो का होतोय माहिती का, त्याचा जो खर्च आहे ना, तो खर्चाचा तो कधी गणित करत नाही. फायनान्स मॅनेजमेंट कधी तो करत नाही, की माझ्याकडे पैसे आले किती, मी खर्च किती करतोय. ओके. तुझी 10 रुपयाची वस्तू असेल, तू 20 रुपयाला विकतोय, तर त्यातली जी 10 रुपये हे तुझं प्रॉफिट आहे.
पण तो व्यक्ती काय करतोय की 10 रुपयाच्या ठिकाणी तो 15 रुपये खर्च करतोय. काय असं केल्यामुळे त्याला लक्षात येत नाही 5 महिने 6 महिने वर्षांनी की मी जे भांडवल होतं ते गेलं कुठं. बरं, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला छोटा बिझनेस करताय, मोठा बिझनेस करताय, पण तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येकाचा हिशोब 1 रुपया मीच खर्च केला किंवा 1 रुपयाची मी चॉकलेट खाल्ली, तो लिहिला पाहिजे. तरच तुम्हाला तुमचा हिशोब कळेल, तुमचं एक्सपेन्सेस कळेल आणि तो एक्सपेन्सेस ह्या मंथमध्ये एवढा केला तर पुढच्या मंथमध्ये कमी करता आला पाहिजे. तर ह्या प्रकारे तो बिझनेस त्याचा ग्रोथ होऊ शकतो. आणि कस्टमरला त्याला कसं प्रेझेंट करायचं किंवा आज मी 10 कस्टमर केले तर उद्या मी 11 कस्टमर कसे करल, किंवा मी आज एका कस्टमरला रोज एकच वस्तू विकतोय, त्याला दुसरी वस्तू कशी विकली देता आली पाहिजे, तर ह्याचा त्यांना अभ्यास करावा. म्हणजे आपण आता म्हणतो आजच्या काळामध्ये की तुमचं कुठला तो एक प्रोडक्ट तुम्ही विकताय, समजा म्हणजे एक प्रोडक्ट तुम्ही विकताय तर दुसरा प्रोडक्ट त्याला कसा विकता आला पाहिजे, ऑप्शन प्रोडक्ट त्याला कसं क्रॉस सेल कसं करता आलं पाहिजे, ऑफ सेल कसा, तर हे त्यांनी शिकलं पाहिजे. ह्या प्रकारे तो त्याची बिझनेसची ग्रोथ करू शकतो. तुम्ही जेव्हा सेल्स करायचे तेव्हा हे तुमची कॉम्पिटिशन ही कॉम्पिटिशन आमची चालायची. जेव्हा आता स्टोरी सांगतोय की तुळशीबागेत जेव्हा काम करायचो आम्ही, तेव्हा आमच्या सगळ्या शॉपमध्ये सगळे एका लाईनीत शॉप असायचे राम मंदिराच्या आतमध्ये. तर एकच कस्टमर येणार असतो ना जो, तो सगळ्या शॉपमध्ये बघत बघत येत असतो की मला ही वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू ह्या दुकानात बघल, त्या दुकानात बघल. ती वस्तू तर त्यांनी 200 रुपयाला तिथं बघितली असेल आणि तो पुढे 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 येतो, तीच वस्तू तो 300 रुपयाला घेतो. कसा घेत असेल? स्किल्स सेल्स स्किल तसा सेल्समन आम्ही घडलोय त्या ठिकाणी की आम्ही तो कस्टमरचा बॉडी लँग्वेज ओळखत होतो. कस्टमर हा काय करू शकतो. जी वस्तू, उदाहरण सांगतो, जी वस्तू त्यांनी पितळ म्हणून घेतली, पितळ म्हणून त्यांनी 200 रुपयाला गेली, तीच पितळाची वस्तू आम्ही पंचधातू म्हणून 300 रुपयाला विकली. म्हणजे ही स्ट्रॅटर्जी बिझनेसची असते. प्रोडक्ट जे विकतोय आपण तर त्या प्रोडक्ट वरती दम पाहिजे, तरच तुमचा बिझनेस होतो. आणि तो प्रोडक्ट सोबत तुमच्या कस्टमरचं प्रेझेंटेशन कसं देतात. आता तुळशीबागेमध्ये काही कस्टमर असे येतात, म्हणजे चांगले चांगले मोठे मोठ्या घरातले येतात लोक, त्यांना त्यांचं कस्टमरला सर्व्हिस देणं, त्यांना बसून दादा काका मामा चहा घ्या, हे घ्या. त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक जवळपास एक वस्तूचे 10 प्रकार दाखवावं लागतात. त्याच्यानंतर त्यातली एक वस्तू, मग एकच वस्तूचे प्रकार 3 वेळा दाखवावं लागतात. त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिक होताना ही वस्तू चांगली, ती वस्तू चांगली, त्यातली एक वस्तू चॉईस करतो, ठीक आहे ही द्या मला. त्याच्या पद्धतीत त्याला ते प्रेझेंट करणं गरजेचं आहे. रिस्टार्ट करायचं. ओके. तर असं आम्ही तुळशीबागेत शिकल्यामुळे आज आम्हाला त्याचा भरपूर फायदा होतोय. एक सर मी ऑब्झर्व केलंय की जेवढे पण मोठे मोठे जे बिझनेसमॅन म्हणतात ना, ते कुठं ना कुठं सेल्समध्ये खूप परफेक्ट असतात किंवा सेल्सच्या थ्रू गेलेले असतात एका प्रकारे. कारण की बिझनेसमध्ये उतरल्यावर सेल्समध्येच उतरावंच लागतं, कारण की बिझनेसचा रेव्हेन्यू इट मीन्स की बिझनेस होतोय आणि रेव्हेन्यू करण्यासाठी सेल्स करावं लागतो. आणि जो सेल्समध्ये उतरतो नसेल तो कम्युनिकेशन पण शिकतो, तो निगोशिएशन स्किल्स पण शिकतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाल्या, एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातात सेल्समध्ये. तर हा पण एक नक्कीच खूप छान एक्सपिरियन्स असतो सेल्स. तर याच्या व्यतिरिक्त मला अजून एक गोष्ट तुमच्याकडून हे खायची माहिती की तुमचा जो माइंडसेट, म्हणजे तुम्ही आतापर्यंत 400पेक्षा जास्त शाखा बनवल्या, यामागचा तुमचा एक माइंडसेट काय होता, की काय एक माइंडसेट असेल ज्याच्यामुळे तुमच्या या 400 शाखा बनल्यात? कुठला माइंडसेट होता तुमचा? आता माइंडसेट जर बघायला गेलो ते रात्री जर झोपताना उद्या काय करायचं ह्याचं एक अर्ध्या तासाचं चिंतन असतं की आज दिवसभर मी काय केलं आणि मी उद्या काय करू शकतो. ह्याचं मी चांगला अभ्यास करत गेलो आणि हे करत गेलो की बाबा मी आज दिवसभर काय केलं, किंवा आज दिवसभर मला जे काम करायचं होतं ते आज माझ्याकडून काम नाही झालं, पण मला उद्या काम करायचं. बरं, उद्या मला काही फ्रँचायझीवाल्यांनी इन्क्वायरी केली तर त्यांना कॉल करायचा किंवा त्यांच्याशी चर्चा करायची किंवा त्यांचं फायनलायझेशन कसं करायचं
त्याच्यावरती मी थोडासा अभ्यास करत गेलो आणि तसं रोजच्या रोज. पण आजच्या डेटला जर विचार केला ना, तर सोशल मीडिया किंवा मोबाईल फार आता हे त्याच्यामुळे मोबाईल किंवा WhatsAppच्या चॅटवरनं लगेच कळतं की उद्याचं काम काय आहे बरं. किंवा आजचं काम काय करायचं किंवा मोबाईलवरती इतके चांगले ॲप्लिकेशन्स आहेत की जेणेकरून 8 दिवसांनी काय काम आहे, 15 दिवसांचं काय काम आहे, त्याचं आपल्याला इन्फॉर्मेशन ते देतात ते. त्याच्यानंतर तसं आपण नियोजन करत गेलो तर होऊन जातं. म्हणजे तुम्ही डेली स्वतःला ऑब्झर्व्ह करता Observe की करतो. मी आज किती वर्क केलं, मी किती करू शकत करू होतो शकतो. आणि आज काय राहिलं आणि मला उद्या काय करायचं आहे. येस, येस. ओके. आणि दुसरी गोष्ट माझ्या म्हणजे मी स्वतः अभ्यास करत गेलो किंवा ऑब्झर्वेशन करतो, की मी जर माझं ऑब्झर्वेशन घेतोच, पण मी माझे जे कॉम्प्युटर आहेत, हम्म. त्यांचं मी ऑब्झर्वेशन घेतो, हम्म. की त्यांच्याकडनं मला काय शिकता येईल, हे बी गरजेचं आहे. तर त्यांचं जे कॉम्पिटिटर आहेत आपले, तर कॉम्प्युटरमधनं त्यांच्याकडनं काय शिकता येतं. जसं आता मी ऍक्च्युली माझं 10वी शिक्षण झाले. हम्म. पण जसं तुम्ही बोलला की जसं स्किल एज्युकेशन आहे, बॉडी लँग्वेज एज्युकेशन आहे किंवा मार्केटिंग एज्युकेशन, हे एज्युकेशन मी घेतलेलंच नाहीये. बरोबर. मग मी हे एज्युकेशन कुठून घेणार आहे? एक्सपिरियन्स. मी एज्युकेशन एक्सपिरियन्स मधूनच घेतोय. काही कॉम्प्युटर आहेत, सोशल मीडियावरती इतके चहावाले आलेत, इतके आल्यात, जसं MBA हवाला आहे किंवा भरपूरसे अजून मार्केटमध्ये चहावाले आहेत की जे भारतामध्ये चालवतात. त्यांच्याकडनं मला काय शिकता येईल? त्यांचे निगेटिव्ह काय आहेत ते सोडून द्यायचे, त्यांचे पॉझिटिव्ह काय आहेत ते पॉझिटिव्ह आपल्या अंगी बाळगायचं काम करतो आणि त्याच्यातनं मी माझे डेव्हलपमेंट करतो. नक्कीच सर. आणि तुम्ही खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी सांगितल्या. नक्कीच या पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील आपल्या व्यवस्था. आणि सर तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचे 100% आणि तुमचा टाइम देण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.